यानंतर राज्यातून एक बातमी. डोंबिवली जिमखाना ग्राउंडवर यंदा क्रिकेट आणि ग्लॅमरचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. मराठी मनोरंजन विश्वातील तब्बल 80हून अधिक लोकप्रिय कलावंत एका मैदानावर उतरले. 2 दिवस रोमांचक क्रिकेटचा संग्राम रंगणार आहे. मराठी सेलिब्रिटी क्रिकेट लीग अंतर्गत आयोजित या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. डोंबिवलीकर संस्थेनं हा उपक्रम आयोजित केलेला आहे. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं. यावेळी रवींद्र चव्हाण यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंदही लुटला. अजून 2 बॉल. मराठी कलावंतांचं आणि सर्व माझ्या मित्रांचं मनपूर्वक धन्यवाद यासाठी देतो की त्यांनी एक अपॉर्च्युनिटी या डोंबिवली शहरासाठी दिली. खरं तर ते देशात आणि परदेशात बऱ्याच ठिकाणी क्रिकेट खेळण्यासाठी आणि एक मराठी आणि मराठी भाषा या मराठी भाषेचा असणाऱ्या कलावंतांमधील विविध गुण आणि त्याचबरोबर आपली संस्कृती एक सातासमुद्रापर्यंत गेली पाहिजे, पलीकडे गेली पाहिजे, यासाठी ते सातत्याने प्रयत्न करतात. खूप छान आहे की मराठीतले सगळे लिजन्स, मातब्बर अभिनेता अभिनेत्री यांच्या नावाने संघ आहेत. तर मी स्वर्गीय निळू फुले सरांच्या नावाचा संघ आहे माझा. तर प्रत्येक कलाकार त्या संघाचा आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे. याबरोबरच या बुलेटिनमध्ये इथंच थांबूयात.